तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये मेळा बस स्टँड वरती। पाहू शकता आपल्या समोर मेळा बस स्टँड नाशिक। बस स्टँड मस्त असं सजवलेलं आहे, दिवाळी निमित्त मस्त लाइटनिंग वगैरे केलेलं आहे या ठिकाणी। आजचा जो जर्नी असणार आहे तो भन्नाट जर्नी असणार आहे। महामंडळाच्या ताब्यात आलेली स्वमालकीची अशोक लेलँड कंपनीची बस, या बसनं आपण प्रवास करणार आहे नाशिक ते पुणे। महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव बस आहे जी पिंपरी चिंचवड आगाराला मिळालेली आहे, पुणे विभाग। तर पाहू शकता आपल्या समोर बस आहे, मस्त पाहिजे। GSRTC मध्ये सुद्धा अशाच बसेस आहेत, सेम टू सेम। प्रवासाचं बघायचं झालं तर नाशिक ते पुणे 215 किलोमीटरचा अंतर आहे। बघूया आता आपली बस किती वाजता लागते। मी हा जो रूट पेंडिंग ठेवला होता तो इलेक्ट्रिक बससाठी पेंडिंग ठेवला होता, म्हणजे आपले जे रूट आहेत ते इलेक्ट्रिक बसचे संपूर्ण झाले होते। म्हणजे जसं नगर पुणे असेल, कोल्हापूर पुणे असेल किंवा सोलापूर पुणे असेल, सगळे इलेक्ट्रिक बस आपण कव्हर केलेले। शेवटचा आपण फायनल रूट ठेवला होता इलेक्ट्रिक बससाठी, ते म्हणजे नाशिक पुणे। आता नाशिक आगारला बस मिळलेत, अजून त्या बसचं काही पासिंग वगैरे झाले नाही। आता आपण नाशिकवरून जो प्रवास करणार आहे तो नाशिक ते पिंपरी चिंचवड म्हणजे पुणेपर्यंत, नाशिक पुणे। तर मित्रांनो, गाडीबद्दल छोटीशी तुम्हाला ओळख करून देतो। सुरुवात करूया आपण बसची फ्रंट साईड। तर फ्रंट साईडला पाहू शकता एक मोठे असे काच दिलेले आहे, त्या काचेवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे बॅजिंग दिलेले आहे आणि त्याच्या खाली सर्व गाड्यांप्रमाणे एक रोड बोर्ड दिलेला आहे, नाशिक पिंपरी चिंचवड। इथे छोटीशी ST ची बॅजिंग आहे आणि वायपर, जास्त करून या टाईपचे जे वायपर असतात ते लक्झरी बसला असतात। वन साइड वायपर नाहीये, फक्त वेगवेगळे वायपर आहेत, ज्याच्या विरुद्ध दिशेने हा वायपर आहे। वायपरच्या खाली कंपनीची अशोक लेलँडची बॅजिंग दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कंपनीचा लोगो मस्त असा फिट केलेला आहे, जबरदस्त। हेडलाईट तर पाहू शकता, एकदम जबरदस्त असे हेडलाईट आहे। दोन साईडला हॅलोजन हेडलाईट आणि इंडिकेटर, आणि सगळेच खाली बघायचे झाले तर रिफ्लेक्टर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉग लॅम्प। कमीत कमी या गाडीला LED हेडलाईट द्यायला पाहिजे। आणि आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे MH14 LH0513, दोन्ही साईडला मिरर आहे आणि हा जो मिरर आहे तो ब्लाइंड स्पॉट साठी आहे, म्हणजे गाडीच्या खाली दिसण्यासाठी हा ब्लाइंड स्पॉट आरसा दिलेला आहे। साईडला पाहू शकता अशा प्रकारचे डोर आहेत आणि डोरच्या खाली एअर फिल्टर, इंडिकेटर, MSRTC ची बॅजिंग आणि रिफ्लेक्टर ॲड ब्लू, काय वेगळंच काहीतरी स्टोरेज वगैरे दिलेलं आहे। डिझेल वगैरे भरण्यासाठी या ठिकाणी फ्युअल, सामान कक्ष, पाठीमागे अजून एक सामान कक्ष आणि शेवटला एक्झिट दरवाजा। गाडीच्या बॅक साईडला पाहू शकता कॅमेरा, इथे पण बॅक साईडला एक विंडो दिलेली आहे, लाल परी बॅजिंग, MSRTC ची वेबसाईट आणि पलीकडची MSRTC दूरध्वनी क्रमांक, आणि बॅक साईडला ब्रेक लाईट आणि दोन इंडिकेटर आणि रिफ्लेक्टर पण दिलेले आहेत। आणि याचा मला अजूनपर्यंत काही कळलं नाही, बहुतेक एक लाईट आहे एक प्रकारची, इथे पण लाईट दिलेली आहे आणि सेन्सर पण आहे। या बहुतेक मला वाटतं हा सेन्सर आहे, दोन्ही साईडला जो सेन्सर दिलेला आहे। परत एकदा आपण बसची एंट्री साईड आपण बघणार आहे। सामान कक्ष इथे पण आहे, टूल बॉक्स, स्पेअर व्हील, राखीव टायर, बॅटरी कक्ष आणि MSRTC चा लोगो, साध्या दरात तिकीट भाडे, मस्त असे दोन साईडला विंडो दिलेले। तर अशा प्रकारे हा बसचा रिव्ह्यू होता। अजून आता बघूया काय युनिक आहे। सुरुवातीला एंट्री पाहू शकता, एकदम ऑटोमॅटिक डोअर दिलेला आहे। तर अशा प्रकारे एक ड्रायव्हर केबिन आहे, तर सीट जशाचे तसे आहेत, मोठी अशी केबिन मिळते अशोक लेलँडची। 2x2 ची सीटिंग अरेंजमेंट इथे दिलेली आहे। सगळेच शेवटी पाहू शकता या ज्या सीट आहेत त्या थोड्याशा युनिक आहेत, जॉईनिंग सीट आहेत, एकदम 5 प्रवासी शेवटला बसू शकतील। तर अशा प्रकारची सीट दिलेली आहे। हा जो एक्झिट पॉईंट आहे या ठिकाणी असायचा, पण आता डायरेक्ट शिफ्ट केलेला आहे मागं। हातोडी, संकटकालीन दरवाजा, रोड बोर्ड, बॅक साईडला छोटीशी विंडो। सगळ्याच शेवटी ज्या सीट्स दिलेल्या आहेत त्या एकदम म्हणजे पुश होत नाही, त्या एकदम फिक्स सीट आहे। कुशिंग बऱ्यापैकी चांगला आहे। आता आपण बघूया जी 2x2 ची सीट आहे त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे। तर 2x2 च्या सीट्स मध्ये पुश बॅक आहे, हँडल बार आहे, कुशिंग मस्त आहे आणि चार्जिंग करण्यासाठी USB। सीट्सच्या समोर मोठी विंडो, वरती एकदम मोठा असा लाईट स्टोरेज दिलेला आहे। सीट्सच्या वरती एक लाईट दिलेली आहे आणि खाली जे सीट्स वापरले आहेत एकदम मेटलचे सीट वापरलेले आहेत आणि पूर्ण बॉडी जी मेटलची आहे, एकदम जबरदस्त अशी बॉडी आहे। साऊंड सिस्टम, LED, एक्झिट दरवाजा, आय थिंक मला वाटतं 2 ठिकाणी एक्झिट दरवाजा दिलेला आहे, इथे एक आणि पुढे एक, आणि या ठिकाणी स्टँडिंग वगैरे प्रवासी असेल त्यांच्यासाठी हे पकड दिलेले आहे हँडलवरची। पूर्ण ओपन हवेशीर अशी केबिन आहे आणि इथे छोटीशी विंडो दिलेली आहे या ठिकाणी। मेळा बस स्टँडवरून आता गाडी आपली रवाना झालेली आहे आणि मित्रांनो आता प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी।
बरोबर आपली बस आली नाशिक रोड बस स्टँडला 6:45 उजेडात काय दिसतंय यार आपली बस जबरदस्त नवीन बस असल्यामुळे सगळ्यांचं इम्प्रेशन पडते या बसवर. आपल्या लालपरीचे जे पायलट आहेत ते पाहू शकता मस्त पाहिजे. दादा नाव सांगा तुमचं. किरण जाधव. मी आधी पण अनुभव घेतलेला आहे म्हणजे ज्यावेळेस नवीन गाडी येते ना 100% सुरुवातीला इम्प्रेशन पडतं. पायलट दादांची ओळख करून दिली आणि आता पायलट दादांची ओळख करून देऊया. मग आपला जो फर्स्ट स्टॉप येणार आहे तो येणार आहे सिन्नरला आणि आता प्रवासाला आपण सुरुवात करूया. मस्त होतं. नाशिकवरून 30 किलोमीटरचं अंतर काढत आता गाडी आपली सिन्नरला पोहोचलेली आहे आणि 7:21 दृश्य सिन्नर बस स्टँड. इथे आपली गाडी पाहू शकता. खतरनाक दिसते यार गाडी. GSRT सेम GSRTची. जे कोणी अशोक लेलँड लवर असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा #अशोक लेलँड. तुम्हाला इंजन आवाज कसा वाटला या गाडीचा मला नक्कीच कमेंट करून सांगा. या ठिकाणी बऱ्याच गाड्या आल्यात. नाशिक पल्लूस गाडी, नाशिक मसवड गाडी, नगर नाशिक गाडी. आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे नाशिक ते पुणे एकदम साध्या दरात तिकीट भाडे 315 रुपये आपल्याला एवढं तिकीट भाडे पडलेलं आहे पुण्यासाठी. इम्प्रेशन जबरदस्त पडतं या गाडीला म्हणजे जशी ही गाडी नवीन आहे इम्प्रेशन पडणारच. आता हे दुसरे चालक आलेले आहेत. सुरुवातीला गाडीमध्ये प्रवासी बघायचं झालं तर पाहू शकता तुम्ही सुरुवातीला जी गाडी भरली आहे ती आतापर्यंत एवढी गाडी भरलेली आहे. तर बघूया या रोडवर फुल गाडी कुठे भरते.
नाशिकवरून 70 किलोमीटरचा अंतर गाठत आता संगमनेरला गाडी आलेली आहे। संगमनेर पर्यंत जो प्रवास झालेला आहे एकदम कम्फर्टेबल असा प्रवास झालेला आहे। जे गाडीचं सस्पेन्शन आहे ना भाई साहब लाजवाब। ड्रायव्हर आता म्हणताय की जेव्हापासून ही गाडी या रोडवर लावलेली आहे जास्त करून ड्रायव्हर कंडक्टर लोक बघण्यासाठी येतात या बसला। संगमनेरला गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 8:15 आपली बस पोहोचलेली आहे। संगमनेर ते पुणे जे डिस्टन्स आहे जवळपास 150 किलोमीटरचा अंतर आहे। या गाडीमध्ये प्रवासी कॅपॅसिटी बघायचं झालं तर टोटल 40 प्रवासी बसतात। एक कंडक्टर आणि दुसरं म्हणजे को कंडक्टर 42 आणि स्टँडिंग 11 प्रवासी टोटल करू शकता। या गाडीमध्ये किती प्रवासी बसू शकतात। आपल्या इकडे तसं नाही, आपल्या इकडे जेवढं बसेल तेवढ्या गाड्या भरणार। आपल्या बसची जी साईज आहे ना इतर गाडीच्या तुलनेत थोडीशी हाई आहे। इथे काच दिलेली आहे म्हणजे इथे मोटरसायकल वगैरे असली तर या ठिकाणी बघण्यासाठी हे काच वगैरे दिलेली आहे। या रूटवर गाडी येऊन फक्त 2 दिवस झाले। आता आपण 3ऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय। कसं वाटतंय दादा? दादा गाडी कशी वाटली तुम्हाला? एक नंबर। आता इथे थोडासा सपोर्ट सिस्टम द्यायला पाहिजे होता का तर इथे ब्रेक लावला तर तोंडावर पडण्याची शक्यता आहे। बरोबर गाडी 9:15 वाजता थांबलेली आहे हॉटेल फाउंटन पाशी। पाहू शकता इथे गाडीचा थांबा झालेला आहे। गाडीचा जो साइड व्ह्यू लुक आहे तो पाहू शकता। दिवसा ढवळ्या अशा प्रकारे दिसते गाडी एकदम जबरदस्त। नाशिकवरून पिंपरी चिंचवडची अजून एक बस आलेली आहे शिवशाही बस आणि आपली पण पिंपरी चिंचवड आगाराची बस आहे। आणि आपण जो मेनू घेतलेला आहे नाश्त्यासाठी तर उपमा 40 रुपये पर प्लेट आपल्याला पडलेला आहे। एक उपमा घेतलेला आहे आणि एक पाणी बॉटल टोटल खर्च 60 रुपये। या ठिकाणी बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत तुम्हाला माहिती करून देतो। तळेगाव चोपडा गाडी, नाशिक गारगोटी गाडी आणि शिवनेरी बस आलेली आहे नाशिक
पुणे सासवड नाशिक गाडी आणि इथे आपली गाडी नाशिक पुणे पिंपरी चिंचवड आग्राच्या दोन्ही बसेस आहेत. बॉडी नवीन आहे गाडीला, पाहू शकता. दहिवडी नाशिक दहिवडी गाडी. आलेफाटा नारायणगाव आणि त्याच्यानंतर चाकण पुणे असा रोड राहिलेला आहे. आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून पुण्याचं जे अंतर आहे जवळपास 98 किलोमीटरचं अंतर आहे. थोडं ऊन तर जबरदस्त लागते. विषय म्हणजे या गाडीला विंडो मोठी असल्यामुळे थोडासा तुम्हाला सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो. आपण गाड्या येत होतो त्यावर सव्वा 11 वाजता आपली बस राजगुरुनगरला आलेली आहे. आतापर्यंत प्रवास जो केलाय त्याचा जो अनुभव आपल्याला इकडे मिळाला आहे तर म्हणजे डोर एकदम बंद झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे बॉनेट, तुम्ही याआधी आपले बरेच ब्लॉग बघितले असतील प्रायव्हेट BS6 ही जी केबिन आहे ह्याच्यामध्ये ग्रिल लावलेले आहेत. ग्रिल त्याला ग्रिल नसल्यामुळे आतापर्यंत 2 पॅसेंजर ह्याच्यावर पडलेले. हा तर सपोर्ट सिस्टम नाही या ठिकाणी. हा जो पोर्शन होता तो इथपर्यंत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ग्रिल होता, म्हणजे जेणेकरून लोकांना उतरताना किंवा चढताना प्रवासांना त्रास होत नव्हता. तर आता सगळं ओपनली आहे. तर या बसनं प्रवास करत असाल तर या गोष्टीच सांभाळून आतापर्यंत जेवढे अनुभव आले ते सांगितलेच मी. आता प्रायव्हेट BS6 मध्ये फुल मॅनेजमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी जर ड्रायव्हर दादांनी समजा ब्रेक मारला तर इथे खाचा होता, तर आता इथे खाचा वगैरे काय नाही. ब्रेक मारला तर डायरेक्ट माणूस तोंडावर. तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता गाडी डेपो मध्ये चालली आपली. डिझेल भरायचं काम चालू आहे या ठिकाणी. बस मध्ये एकदम खतरा जबरदस्त.
फायनली मित्रांनो आपली बस शिवाजीनगर बस स्टॉपला आलेली आहे. इथून बस जाणार ते डायरेक्ट पिंपरी चिंचवड. गाडीचा जो स्टॉप झाला होता तो शिवाजीनगरला झाला होता आणि शिवाजीनगरवरून आता आपण आलोय पिंपरी चिंचवडमध्ये. आता पिंपरी चिंचवडला गाडी इथे थांबली आहे. तुम्हाला गाडीमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते तुम्हाला सकाळी दाखवलेलं आहे. नव्या गाडीचा तुम्हाला जर्नी कसा वाटला. ही गाडी ह्या रोडवर फिक्स नसते, म्हणजे या गाडीचा फिक्स टायमिंग नाही का, तर ही गाडी जादामध्ये सोडण्यात आलेली आहे. नाशिक ते पुणे जो आपला जर्नी टाइम झालेला आहे तो जवळजवळ 7 ते 8 तासांचा आपला जर्नी टाइम झालेला आहे. तर आपले काही युट्यूबर मित्र इकडे आलेले आहेत. पुणेरी हमसफर त्याच्या पुढचा जो जर्नी आहे तो आपले पुणेरी भाऊ दाखवणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की या बससाठी सवलती आहेत का, जसं की या लालपरीमध्ये जेवढे तुम्हाला सवलती मिळतात तेवढेच सवलती तुम्हाला त्या बसमध्ये मिळणार आहे. तर चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. हो 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 सर्वांना हॅप्पी दिवाळी.